नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ग्रामपंचायतीबद्दल नावाचा हा जो मेनू आहे त्याच्यामध्ये डेटा एंट्री कशा प्रकारे करायची. आता मी ग्रामपंचायतीबद्दल या मेनूवर क्लिक करतो. या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं वेगवेगळे मेनू आतमध्ये परत पाहायला मिळतात. जसं की पहिला आहे गावचा इतिहास. तर या गावच्या इतिहासमध्ये आपल्याला काय करायचं, गावच्या इतिहासामध्ये गावामध्ये ऐतिहासिक कोणतीतरी गोष्टी असतील. गावचा इतिहास. तर गावामध्ये ज्या काही ऐतिहासिक गोष्टी असतात, जसे की काही गावांना ऐतिहासिक वारसा असतो किंवा पुरातन वास्तू वगैरे असतात, तर त्यांचे जे डिटेल्स असतात, तर त्यांचे डिटेल्स आपल्याला इथं गावचा इतिहास या मेनूमध्ये टाकायचे आहेत. आता मी गावचा इतिहासावर क्लिक करतो. गावचा इतिहासावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकताय की मी ऑलरेडी इथं खूप सारे डेटा एंट्री करून ठेवले, जसे की बालाजी मंदिर आहे, स्वातंत्र्याचा रणसंग्राम आहे, किल्ले मच्छिंद्रगड आणि हे गणेश मंदिर, असं मी इथं डेटा एंट्री करून ठेवलेली आहे. आता या इथं नवीन एंट्री टाकण्यासाठी खाली बघा आपल्याला एक प्लसचं बटन दिलेलं आहे. या प्लसच्या बटनवर क्लिक करायचं. प्लसच्या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पहिलं ऑप्शन विचारलं आहे ते म्हणजे प्रकार. आता प्रकारमध्ये काय आहे की तो मंदिर आहे, ऐतिहासिक स्थळ आहे किंवा गावचा सामान्य इतिहास आहे, ते आपल्याला इथे निवडून घ्यायचे. आता शीर्षक आहे. शीर्षकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर इथं शीर्षकमध्ये बघा आपल्याला जो कोणता रिलेटेड ती इन्फॉर्मेशन आहे, समजा आता फॉर एक्झाम्पल समजा इथं स्वातंत्र्याचा रणसंग्राम आहे, तर त्याच्या रिलेटेड शीर्षक द्यायचं आहे. त्यानंतर उपशीर्षकमध्ये त्याच्या रिलेटेडच एखादं उपशीर्षक द्यायचं आहे, जे आपण माहितीचं टाकतोय. स्वातंत्र्याचा रणसंग्राम जो वर शीर्षक निवडला आहे ते शीर्षकाच्या रिलेटेडच उपशीर्षक इथं टाकायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे वर्णन. तर आता तुम्ही ज्या गोष्टीचा किंवा ज्या घटनेचा इथं उल्लेख करत आहोत, तर त्याचं वर्णन आपल्याला इथं द्यायचंय. त्यानंतर पुढं बघा इथं आपण काय केलंय की फोटो आहे. तुम्हाला त्या ही जी कोणती घटना असेल किंवा ती वास्तू वगैरे असेल, तर त्या वास्तूचे आता इथं फोटो आपल्याला द्यायचे. आता मी फॉर एक्झाम्पल समजा स्वातंत्र्याचा रणसंग्राम याच्याविषयीचा फोटो इथं मी पिक केलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे डिस्प्ले सेटिंग. डिस्प्ले सेटिंगमध्ये डिस्प्ले सिक्वेन्स नावाचा इथं एक आपण टेक्स्ट फील्ड दिलेला आहे. डिस्प्ले सिक्वेन्समध्ये हा जो फोटो आहे किंवा ही जी घटना आहे, ही वेबसाईटवर किती नंबरला दिसणं अपेक्षित आहे, तो नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर त्या नंबरलाच ते वेबसाईट तिथं किंवा त्या नंबरलाच ही जी घटना आहे, ही घटना किंवा हा जो कंटेंट आहे हा तिथं वेबसाईटवर दाखवला जाईल. त्यानंतर पुढं आहे ते म्हणजे स्थिती. स्थिती म्हणजे निष्क्रिय, सक्रिय. आता तुम्हाला समजा काही दिवसांसाठी किंवा काही वेळेसाठी ही जी एंट्री आहे, ही एंट्री तिथं डिॲक्टिव्ह करायची आहे. तर त्यासाठी आपण इथं ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह हे प्रोव्हिजन दिलेलं आहे. तुम्हाला जर हे सक्रिय ठेवायचं, ॲक्टिव्ह ठेवायचं असेल तर इथं सक्रिय करायचं. तुम्हाला याला जर डिॲक्टिव्ह करायचं असेल तर याला निष्क्रिय करायचं. असं करून आपण इथं याला कंट्रोल करू शकतोय. आता ही एवढी डेटा एंट्री केल्यानंतर आपण इथं सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्हवर क्लिक केल्यानंतर काय होतं की ही एंट्री जी आहे, ही एंट्री इथं अपडेट झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण गावचा इतिहास या मेनूमध्ये माहिती भरू शकतोय. तर आता आपण पुढच्या मेनूकडे जाऊया. पुढचा मेनू आहे तो म्हणजे पंचायत संरचना. पंचायत संरचना हा मेनू आहे. पंचायत संरचनेची जी काही डेटा एंट्री आहे ती needly.in ॲप needly.in या पोर्टलवरून करायची आहे. त्याच्याविषयीचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण ही जी डेटा एंट्री आहे ही मी needly.inच्या पोर्टलवरून केलेली आहे आणि ही जी पोर्टलवरून केलेली डेटा एंट्री आहे ती आपल्याला इथं दिसत आहे. ठीक आहे. आता मी परत एकदा बॅक करतो. बॅक करून आता आपण पुढच्या मेनूकडे जाऊया. पुढचा मेनू आहे आपले नेते. आता पंचायत संरचना आणि आपले नेते यामध्ये बेसिक फरक आहे. पंचायत संरचनेमध्ये आपण काय करतोय, जे कोणते आपले ग्रामपंचायत रिलेटेडचे व्यक्ती आहेत, जसे की समजा आपले सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, त्यानंतर BDO, हे लोक जे आहेत हे लोक सगळे आपण पंचायत संरचनामध्ये ॲड करतोय. त्यानंतर आपले जे कोणती हायर लेवलचे म्हणजे नॅशनल लेवलला जे लोक आहेत, जे नेते आहेत, ते आपण आपले नेतेमध्ये त्यांना ॲड करतोय. ठीक आहे. तर आपले नेतेमध्ये त्यांना ॲड करतोय. तर इथं आपण काय केलंय
की आपल्या नेतेमध्ये बघा, इथं मी आपल्या नेत्यावर क्लिक करतो. आता आपल्या नेत्यावर मी इथं ऑलरेडी डेटा एंट्री करून ठेवली आहे, ती तुम्हाला मी एडिट करून किंवा त्यामध्ये ॲड करून दाखवतो. आता इथं बघा, याच्यामध्ये आपण नॅशनल लेवलच्या लोकांना ठेवला, जसे की पंतप्रधान झाले, उपपंतप्रधान, त्यानंतर मुख्यमंत्री, वित्तमंत्री, आपले जे कोणते राष्ट्रीय लेवलचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांची डेटा एंट्री आपण आपल्या नेत्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. आता आपले नेते जोडण्यासाठी आपण काय करायचं, इथं खालच्या बाजूला एक प्लसचं बटन दिले, या प्लसच्या बटनला क्लिक करायचं. प्लसच्या बटनला क्लिक केल्यानंतर इथं छायाचित्र नावाचा एक मेनू आहे. तर इथं ते जे कोणते नेते असतील त्या नेत्यांचा इथं फोटो निवडायचा. त्यानंतर इथं नेत्यांचा प्रकार आहे, प्रकारमध्ये त्यांचं पद जे कोणतं असेल ते पद निवडायचं. फॉर एक्झाम्पल समजा मी इथं कृषी मंत्र्यांना ॲड करतोय. त्यानंतर इथं नाव आहे, नावामध्ये त्यांचं नाव टाकायचं. आता फॉर एक्झाम्पल समजा कृषी मंत्री मी टाकतो की अमित मोरे. आता मी इथं रॅन्डम डेटा एंट्री करून दाखवतो तुम्हाला. तुमची जी काही व्यवस्थित डेटा एंट्री असेल ती तुम्ही इथं करून घ्यायचे. आता पदनाममध्ये आपल्याला टाकायचे फॉर एक्झाम्पल कृषी मंत्री. त्यानंतर कार्यकाळ आहे, यांचा कार्यकाळ कधीपासून कधीपर्यंत आहे तो आपल्याला इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर वर्णन, यांनी केलेल्या कामाविषयीची किंवा यांच्याविषयीचे जे काही वर्णन तुम्हाला वेबसाईटवर दाखवायचं असेल तर ते वर्णन तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर विभाग, यांचा प्रमुख विभाग कोणता आहे तो विभाग इथं टाकायचा आहे. विभाग विभागानंतर पुढचा आहे कार्यालयीन माहिती. कार्यालयाचा मोबाईल नंबर यांचा काय आहे, यांच्या संपर्काचा मोबाईल नंबर काय आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. डिस्प्ले सिक्वेन्स म्हणजे काय, की वेबसाईटवर यांचा जो इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन किती नंबरला दिसावी, हे किती नंबरला दिसणं तुम्हाला अपेक्षित आहे हे पाहण्यासाठी इथं डिस्प्ले सिक्वेन्सचा आकडा तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली आहे स्थिती. या स्थितीमध्ये काय आहे की ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह करण्याचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह राहील आणि निष्क्रिय म्हणजे डिॲक्टिव्ह राहील, असं आपण इथं स्थिती घेऊ शकतोय. त्यानंतर पुढचं आहे सोशल मीडिया लिंक्स. आता हे जे व्यक्ती आहेत कृषी मंत्री, यांच्या सोशल मीडिया हँडल्सचे जे काही लिंक्स तुम्हाला जर माहिती असतील तर ते लिंक्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत. आणि यांची कार्यालयीन वेबसाईट एखादी जर असेल तर त्या वेबसाईटची लिंक आपल्याला इथं खाली टाकायची आहे. ठीक आहे. आता एवढी सगळी माहिती भरून आपल्याला इथं या सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर ही एंट्री इथं सबमिट केली जाते. ठीक आहे. आता मी सबमिटवर क्लिक केलं, अशा प्रकारे ते थोडा वेळ लोड होतं आहे. लोड होऊन इथं ती एंट्री ॲड केली जाते. आता मी आधीपासून ॲड केलेल्या काही एंट्रीज आहेत, या एंट्रीजना एडिट करून दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही प्रॉपर डेटा एंट्री करू शकता. आता इथं बघा, इथे एक पेन्सिलचं बटन आहे. आता मी या पेन्सिलच्या बटनवर क्लिक करतो. पेन्सिलच्या बटनवर क्लिक केल्यानंतर यांचे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्ही इथं पाहू शकता की मी कशा प्रकारे इथं भरलेलं आहे ते. आता हे यांचं पद, त्यांचं नाव, त्यांचं पदनाम, त्यानंतर त्यांचा कार्यकाल, त्यांचे पूर्ण बाकीचे डिटेल्स जसे की त्यांचं वर्णन झालं, त्यानंतर त्यांचा विभाग कोणता आहे. याच्यामध्ये कोणतीही फील्ड आपण इथं कंपल्सरी ठेवलेली नाही आहे. तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती तुम्ही भरू शकता. तुमच्याकडे नसलेल्या माहितीला तुम्ही इथं स्किप करू शकता, स्किप करून पुढे जाऊ शकतो. त्यानंतर यांचा डिस्प्ले सिक्वेन्स, त्यानंतर यांची कार्यालयीन माहिती, यांची संपर्क माहिती, जी काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स तुम्ही इथं टाकायचे. आणि हे सर्व डिटेल्स टाकून आपल्याला इथं सबमिट बटनवर क्लिक करायचं. अशा प्रकारे आता आपण पाहिलेलं आहे की आपले नेते या मेनूमध्ये आपण कशा प्रकारे डेटा एंट्री करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे ध्येय, दृष्टिकोन आणि मूलभूत मूल्ये. याला आपण कोर विजन सुद्धा म्हणतोय. तर आता यावर क्लिक करून हा मेनू आपल्याला ओपन करायचा आहे. आता ग्रामपंचायतचे दृष्टिकोन काय आहे याची इन्फॉर्मेशन आपण इथं दृष्टिकोनमध्ये टाकायची. ग्रामपंचायतचं ध्येय काय आहे याच्याविषयीचे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स तुम्ही इथे टाकू शकता. मूलभूत मूल्य ग्रामपंचायतची काय आहेत ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. आता मी इथं ऑलरेडी टाकून ठेवलं आहे, तर मी इथं रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर ते सिंक होऊन आपल्या सर्व्हरवरून इथं आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपापल्या ग्रामपंचायतीचे दृष्टिकोन, ध्येय, मूलभूत मूल्ये हे आपल्याला इथं टाकायचे आहेत. आणि त्यानंतर इथं खाली एक सेव्हचं बटन दिले, या सेव्हच्या बटनला क्लिक करायचं जेणेकरून हे इथं सेव्ह होऊन जातात. त्यानंतर आता आपल्याला पुढच्या मेनूकडे जायचं आहे. आता या मेनूमध्ये आपण पाहिलेलं आहे की ग्रामपंचायतीबद्दल, तर ग्रामपंचायतीबद्दल नावाचा हा मेनू आहे. ह्यामध्ये आपण डेटा एंट्री केलेली आहे. तर धन्यवाद.